हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण 7th स्टँडर्डचा सब्जेक्ट आहे हिस्टरी अँड सिविक्स, त्यामधला जो सेकंड चॅप्टर आहे इंडिया बिफोर द टाइम्स ऑफ शिवाजी महाराज, म्हणजेच शिवपूर्वकालीन भारत हा जो धडा आहे या धड्याचा आपण कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, व्हिडिओ एंड पर्यंत बघा, आवडला तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. सो या एक्सरसाइज मधला फर्स्ट क्वेश्चन आहे, नेम द फॉलोइंग. इन दॅट क्वेश्चन फर्स्ट, द क्वीन ऑफ गोंडवाना, आणि त्याचा आन्सर आहे राणी दुर्गावती. सेकंड, द सन ऑफ उदय सिंग, आणि त्याचा आन्सर आहे महाराणा प्रताप. थर्ड, द फाउंडर ऑफ मुघल डायनास्टी, आन्सर बाबर. फोर्थ वन, द फर्स्ट सुलतान ऑफ द बहमनी किंगडम, बहमनी राज्याचा पहिला सुलतान कोण होता? तर आन्सर आहे हसन गंगू. फिफ्थ, द फायटिंग फोर्स इस्टॅब्लिश्ड बाय गुरु गोविंद सिंग, आणि याचा आन्सर आहे खालसा दाल. चला, आपला नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आहे, फाइंड द ऑड वन आउट. तर आपल्याला वेगळा शब्द ओळखायचा आहे. त्यातला पहिला सुलतान मोहम्मद, कुतुबुद्दीन ऐकबक, मोहम्मद गुरी आणि बाबर. तर यातला वेगळा जो आहे तो आहे सुलतान मोहम्मद. तर वेगळ्या शब्दाला आपण अशा प्रकारे हायलाइट करूयात. दुसरा, आदिलशाही, निजामशाही, सुलतान आणि बरीदशाही. तर यातला जो वेगळा आहे ते आहे सुलतान. तिसरा आहे अकबर, हुमायून, शेरशाह, औरंगजेब, आणि यातला वेगळा शब्द आहे तो आहे शेरशाह. नाउ नेक्स्ट वन इज द थर्ड क्वेश्चन, आन्सर ब्रीफली. तर पुढील प्रश्नांची आपल्याला थोडक्यात उत्तरं द्यायची आहेत. In that question first, how did the kingdom of विजयनगर and बहमनी emerge? म्हणजेच विजयनगर आणि बहमनी ही दोन राज्ये कशी उदयास आली? सो चला याचा आन्सर बघूयात. पॉइंट फर्स्ट, ड्यूरिंग द region of Sultan Muhammad Tughlaq of Delhi, there were many revolts in the south against the central power of Delhi. Second point, from these revolts arose the formidable Vijayanagar and Bahmani kingdoms. Next, second question, what reforms did Muhammad Gawan makes? Muhammad Gawan यांनी कोणते रिफॉर्म्स म्हणजे नवीन काय काय रचना केल्या? आन्सर, फर्स्ट, मुहम्मद गवान स्ट्रेटेंड द बहमनी किंगडम, त्यांनी बहमनी राज्य होते ते वाढवण्यास सुरुवात केली. ही स्टार्टेड पेइंग द सोल्जर्स देअर सॅलरी इन कॅश इन्स्टेड ऑफ थ्रू लँड ग्रँट्स. देन थर्ड, ही ब्रॉट डिसिप्लिन इन द आर्मी. Fourth point, he introduced many reforms in the land revenue system. He opened a madrasa at Bidar for Arabic and Persian studies. Next, third question, what did it become impossible for the Mughals to straighten their base in Assam? मुघलांना आसाममध्ये त्यांचे राज्य प्रस्थापित करणे
अशक्य का झाले? And the answer. First point, while Aurangzeb ruled, the Ohams had a prolonged struggle with the Mughals. Next, the Mughals attacked the Ohams region. Third one, the Ohams united under the leadership of Gadadhar Singh. Commander Lachit Borphukan gave an intense battle against the Mughals. Then fourth point, the Ohams used the guerrilla technique in the conflict against the Mughals. Fifth point, it became impossible for Mughals to create a strong base in Assam. स्टुडंट्स, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. नेक्स्ट आपण फोर्थ क्वेश्चन बघणार आहोत. राईट अबाउट देम ब्रीफली इन युअर ओन वर्ड्स. इन दॅट क्वेश्चन फर्स्ट, कृष्णदेवराया. सो याविषयी आपल्याला जी माहिती आहे ती त्यांनी लिहिण्यास सांगितली आहे. आन्सर. पॉइंट ए, Krishnadevaraja ascended the throne of Vijayanagar in 1509 CE. इसवी सन 1509 मध्ये पूर्वी. He conquered Vijayawada, Rajamahendri and annexed the region to his kingdom. Next point, he successfully took on the armies of the sultans who had united under the leadership of the Bahmani Sultan Mahmud Shah. C. During this region, the Vijayanagar kingdom extended far and wide. Next point, he built the Hazar Ram temple and Vitthal temple in Vijayanagar. A scholar, he wrote Amukta Malayada, a Telugu compendium on a polity. F point, decline of the Vijayanagar kingdom began with his death in the year 1530 CE. Now in that second question, Chand Bibi was murdered. Answer. Point A, Chand Bibi, the capable daughter of Hussain Nizam Shah of Ahmednagar, bravely defended the fort, displaying courage and valor. Next point, at this time there was an internal strife among the faction of the Sardars in Nizam Shahi's kingdom, resulting in the murder of Chand Bibi. थर्ड क्वेश्चन, राणी दुर्गावती. सो याच्याबद्दलचं हे आन्सर. पॉइंट ए, राणी दुर्गावती born in a dynasty Chandel Rajput became the queen of Gondwana after her marriage. She was an excellent administrator. Her struggle against the Mughals is important in a medieval history. After her husband's death, Durgavati laid down her life but refused to surrender while fighting against Akbar. Now next is the fifth question. Give reasons. कारणे द्या. In that question first, the Bahmani kingdom disintegrated into 5 fragments. बहमणी राज्याची 5 शकले
झाली. And the answer. Point A. After the death of Mahmud Gawan, factionism increased among the Bahmani Sardars. Next B point. The conflict with the Vijayanagar kingdom had an adverse effect on the Bahmani kingdom. Next C point. The provincial governors began to act more independently. This led to disintegration of the Bahmani kingdom into 5 small power: Imad Shahi of Warhad, Barid Shahi of Bidar, Adil Shahi of Bijapur, Nizam Shahi of Ahmednagar, and Qutub Shahi of Golconda. Second, Rana Sangh's army was defeated. राणा संघाच्या सैन्याचा पराभव का झाला? Answer. After the Battle of Panipat, Rana Sangh of Mewad fought at Rajput kings together. There was a battle between Babur and Rana Sangh at Khauna. Babur's artillery and reserve force played a key role in this battle, and Rana Sangh's army was defeated. Third question. Rana Pratap has become immortal in a history. Immortal म्हणजे अजरामर. तर राणा प्रताप हे इतिहासामध्ये अजरामर झाले. Answer. After the death of Uday Singh, Maharana Pratap ascended the throne of Mewad. He continued the struggle for Mewad's existence. Till the very end, the struggle with Akbar to maintain his independence. And he has become immortal in a history due to his qualities of valor, courage, self-respect, and sacrifice. Next, fourth question. Aurangzeb imprisoned Guru Tegh Bahadur. See the answer. Point A. Guru Tegh Bahadur protested strongly against Aurangzeb's policy of religious intolerance. B. Aurangzeb imprisoned him and beheaded him in 1675. Fifth question. The Rajput fought against the Mughals. रजपुतांनी मुघलांच्या विरुद्ध लढाई केली. Answer. Akbar has secured the cooperation of the Rajputs with his policy of amicable relations. B point. Aurangzeb could not obtain the cooperation of Rajputs. After the death of Rana Jaswant Singh of Marwad, Aurangzeb annexed his kingdom to the Mughal Empire. Next, Durgadas Rathod crowned Jaswant Singh, minor son of Ajit Singh of Marwad. And next D point, Durgadas Rathod fought hard against the Mughals and continued his struggle against the Mughals for the existence of Marwad.
नाउ नेक्स्ट वन इज द 6th क्वेश्चन, कंप्लीट द टाइमलाईन. सो त्यांनी अशा प्रकारे आपल्याला हे एक टाइमलाईन दिलेली आहे, ती आपल्याला कंप्लीट करायची आहे. चला याचा आपण बघूत आन्सर. In 1336 CE, establishment of Vijayanagar Kingdom. 1347 CE, establishment of Bahmani Kingdom. Next आहे 1509, Krishnadevaraja ascended the throne of Vijayanagar. And in 1526 CE, establishment of Mughal power. Now next is the 7th question. Using the internet, find out more about any one of the personalities you have studied here and fill in the box below. इंटरनेटचा वापर करून आपण आता या चॅप्टरमध्ये ज्या पर्सनॅलिटीजचा अभ्यास केला आहे त्याच्याबद्दलची अधिक माहिती गोळा करून याचं उत्तर हे लिहायचं आहे. तर या ठिकाणी आपण बाबरच्या बद्दल बघणार आहोत. द नेम ऑफ द बाबर वॉज जहीर उद्दीन मोहम्मद बाबर, हे त्याचं फुल नेम आहे. ही वॉज द एल्डेस्ट सन ऑफ उमर शेख मिर्झा अँड हॅड ascended the throne of Fergana in 1495 at the age of 12. तर आपण बाबर बद्दलची माहिती लिहित आहोत. 2 years later he conquered Samarkand but lost the city of Fergana soon after. When he tried to conquer Fergana again, he lost control of Samarkand as well. Then next, in 1501, he tried to recapture both cities but could not succeed. In 1504, he managed to conquer Kabul. He formed a partnership with the Safavid rulers Ismail and conquered parts of Central Asia, including Samarkand, but he again lost it, along with the other newly conquered lands, to the Uzbeks. नेक्स्ट काय आहे बघा त्याच्याबद्दलची माहिती. आफ्टर लूजिंग समरखंड फॉर द थर्ड टाइम, म्हणजे तिसऱ्यांदा त्यांनी ते हारला होता समरखंड हे. बाबर turned his attention to North India. At that time, a major part of North India was ruled by Ibrahim Lodi of the Afghan Lodi dynasty, whereas the other major part was ruled by a Hindu Rajput confederacy. Led by Rana Sangh of Merwa. Next, now in 1524, Daulat Khan Lodi, a rebel of the Lodi dynasty, invited Babur to invade India, overthrew Ibrahim and become a ruler. Babur defeated Ibrahim Lodi at the First Battle of Panipat in 1526 and founded the Mughal Empire. So अशा प्रकारे आपण बाबर बद्दल, या पर्सनॅलिटी बद्दल ही सगळी माहिती लिहिलेली आहे. सो स्टुडंट, याच क्वेश्चन बरोबर आपला या चॅप्टरचा हा जो एक्सरसाइज होता हा इथे संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.